खडकी आणि पुणे एकच मिनिट जातेगाव पेक्षा मागीची लाईट बघा तुम्ही 1 मिनिट सुद्धा मला एक सांगा, मांगीला एवढं मोठं सबस्टेशन असताना जातेगावचं बारकं सबस्टेशन असताना तुम्ही मागितल्या डिपो जातेगावला का जोडल्यात? का जोडल्यात? पोटारी राजकारणी सगळी माझ्या शेतकरी आहे होणार तिकडे गाला काशी तुमची म्हणते एक सार असून इथं पाणी निघायला लागले लोकांची. किती वेळा जाते काय त्याला पर्याय आहे का नाही? करमाळा प्रतिनिधी. तालुक्यातील जातेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेच्या प्रश्नाने रौद्र रूप धारण केले आहे. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि कमी दाबाने मिळणारी वीज यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज 4 मार्च रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र सध्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये या सामाजिक भावनेतून नियोजित रास्ता रोको आंदोलन मागे घेत महावितरण कार्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी वाचला पाहिजे, वीज पुरवठा सुरळीत करा अशा घोषणांनी महावितरणचा परिसर दणाणून गेला होता. आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संतोष वारे यांनी यावेळी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर बोलावून चांगलेच फैलावर घेतले. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत उभी पिके जळून जात आहेत, वीजे अभावी मोटारी जळत आहेत, तरीही प्रशासन झोपले आहे का असा सवाल वारे यांनी विचारला. तसेच जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही आणि वीज प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. जातेगाव उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या पुनवर, खडकी, कामोणे, आळजापूर, बिटरगाव यांसह अनेक गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. 10वीच्या विद्यार्थ्यांचा विचार करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या या संयमी भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असले तरी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. 3 दिवसात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. अध्यक्ष, या ठिकाणी आपण ठिय्या आंदोलन केलेलं आहे, नेमकं कशा संदर्भात आहे आणि काय मागणी? प्रथमतः तर त्या ठिकाणी आम्ही रस्ता रोकोचं निवेदन दिलं होतं, परंतु करमाळ्याचे पी आदरणीय रणजितजी माने साहेब आणि प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणी एक निदर्शनास आणून दिलं की 10वीच्या परीक्षा चालू आहेत आणि त्याच गावातले 4-5 गावचे विद्यार्थी त्याच रस्त्यावरून करमाळा या ठिकाणी पेपरसाठी येणार होते. तर रस्ता रोको केला असता तर त्या रस्ता रोकोमध्ये त्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असतं. म्हणून आम्ही एक पाऊल मागे घेऊन ते रस्ता रोको न करता या ठिकाणी वीज कार्यालयासमोर आता ठिय्या आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. हे आंदोलनाच्या मागचा एकच उद्देश आहे की जातेगाव येथे सबस्टेशन असताना त्या परिसरामध्ये 1 तासही देखील शेतकऱ्याला लाईट मिळत नाहीये. अतिशय शेतकरी त्या ठिकाणी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यावर जो अन्याय चाललाय ह्याला वाचा फोडण्यासाठी मला तर वाटत नाही की इथं कोण त्यांना वाली आहे. आज 1 तास जर लाईट भेटत नसेल शेतकऱ्यासाठी तर मोठमोठे सबस्टेशन, मोठमोठ्या इमारती आणि निस्तच मानायला अधिकारी कशासाठी? आम्ही जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. आता कंप्लीट 1 तास झाला आम्ही या ठिकाणी बसलोय, पण आणखी कुठल्याही अधिकाऱ्यांनी आमच्याशी या ठिकाणी संपर्क साधला नाही. अधिकारी आम्हाला विचारायला सुद्धा आले नाहीत की बाबा तुम्ही इथं का बसलायत, कशासाठी आलायत. जर इतकी वाईट अवस्था असेल तर आता ह्याला जबाबदार कोण? बरं, किती गावांना लाईट ना आता? तसं पाहायला गेलं तर जवळजवळ 20 ते 25 गाव आहेत त्या भागातली. 2 दिवसाला कुठल्या तरी गावाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. परंतु आज या ठिकाणी दुर्दैव असं आहे की जातेगावला सबस्टेशन आहे, त्या सबस्टेशनच्या अंतर्गत 4-5 गाव आहेत त्या तिथं लाईट नाही. बरं, 2 महिन्यापूर्वी ज्या वेळेस जीवरला बैठक झाली आमदारांच्या अध्यक्षतेखाली, आपण सगळे पत्रकार मित्र त्या ठिकाणी उपस्थित होतात. माझ्यापाशी तो व्हिडिओ आहे, मी तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला देतो की मी सांगितलं होतं की लाईटची परिस्थिती भयानक आहे. आत्ताच निश्चित प्रत्येक मिटिंगला त्या ठिकाणी सांगितलं जातं की पोटेगावच्या सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवणार आहे, जातेगावच्या सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवणार आहे. हे किती दिवस नुसतं बोलबोलायला चाललंय, आश्वासनं देत चाललेत आणि शासनाला आणि प्रशासनाला फक्त शेतकऱ्याला येड्यात काढण्याशिवाय दुसरा कुठला धंदा राहिलेला नाहीये. आम्ही एकाच गोष्टीवर ठाम आहे, आम्हाला लाईट पाहिजे, आम्हाला दुसरं आम्ही काही मागितलेलं नाहीये. जो शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास आहे
आज त्या ठिकाणी गहू असेल, काही ज्वारीची पिकं असतील, थोडं बहुत शेतकऱ्यांनी मकाचं पीक असेल जनावरांसाठी केलेलं, आज अक्षरशः ते जळून चाललंय. तिकडं बघायला कुणाला वेळ नाहीये. फक्त अधिकारी लोक त्या ठिकाणी एसी मध्ये बसून खाली आगे द्यायचं काम करतायत. अध्यक्ष, आपण मागील ज्यावेळेस आता सांगितलं की आमदारांच्या बैठकीच्या वेळेस आपण रावगाव सबस्टेशनचा सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता. त्या सबस्टेशनचा विषय सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा विजेचा प्रश्न असाच आहे. त्या ठिकाणी सुद्धा कारण हेच सांगितलं जातं सबस्टेशन नाही, पण त्या ठिकाणी सबस्टेशन असताना सुद्धा त्या ठिकाणी विजेचा प्रश्न निर्माण साहेब, त्या मीटिंग मध्ये सुद्धा असाच विषय झाला होता की सबस्टेशन अवघ्या 1 महिने ते 1.5 महिन्यामध्ये सबस्टेशन केलं जाईल. परंतु आज 2 महिने उलटून गेले, कुठलीही प्रगती त्या ठिकाणी दिसून येत नाहीये. काही अधिकाऱ्यांचं तर विशेष मला वाटतंय की त्यांना कुठल्या सबस्टेशनहून कुठली गाव आहेत ही सुद्धा माहित नाही. मला काल एका अधिकाऱ्यांचा फोन आला, ते म्हणले पुनवर हे जातेगाव सबस्टेशनवर नाहीये. त्या अधिकाऱ्यांना माझी विनंती, त्यांनी समोर यावं, मी त्यांना सांगतो पत्रकारांसमोर की काय कसं जोडलंय. साहेब, जातेगाव सबस्टेशन वरती जीव म्हणजे काय म्हणतो आपण, ग्लासभर पाणी त्याच्यात तांब्याभर पाणी दिल्यासारखं केलं ह्यांनी. म्हणजे ग्लास आपण प्यायचं एकच ग्लासात आहे, परंतु तांब्याभर जर पाणी तुम्ही दिलं तर कसं शक्य होणार आहे? ती होऊ शकत नाही. सगळं नियोजनाचा अभाव आहे त्या ठिकाणी. प्रशासन या ठिकाणी कुठलीच मदत करायला शेतकऱ्याला तयार नाही. त्याला जबाबदार कोण आहे सगळ्या गोष्टींना? याला जबाबदार आता बघा ना तुम्ही, प्रशासन आहे, सरकार आहे, या ठिकाणी लोकप्रतिनिधींचं सुद्धा काम आहे. त्यावेळेस मी त्यांच्या मीटिंग मध्ये होतो, त्यावेळेस मी सांगितलं होतं. आमदार नारायणबाबा पाटील त्या ठिकाणी होते, मी आबांना आवर्जून सांगितलं. आबा म्हणलं 1 महिन्यानंतर शेतकऱ्याची वाईट अवस्था होणार आहे. मी तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना शेअर करतो. आज या ठिकाणी 2 महिने जर उलटून गेले असतील तरी जर प्रशासन त्या ठिकाणी काय करत नसेल तर मग करणार काय? तुम्ही आमदारला कॉन्टॅक्ट केलं का लाईटी विषयाच्या? मागच्या 4 दिवसापूर्वी मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये काय झालं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंच नाही. आपण पत्रकार बांधव त्या ठिकाणी होतात, तुम्हालाच माहिती आमच्यापेक्षा काय झालं आणि काय नाही. आता या ठिकाणी हे आंदोलन कधीपर्यंत चालणार? आम्ही ठरवलंय, जोपर्यंत आम्हाला आमचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि आम्ही आताच सांगतोय की आम्ही पाणी आणि अन्नाचा त्याग त्या ठिकाणी करणार. लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, कोण मत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. उद्या लाईटचं पोलवर काढायचं. म्हणजे काय होऊ शकतं, शेतकरी आत्महत्या करायला तयार झाला आता. असं करण्यापेक्षा, असं करण्यापेक्षा केलेलं बरं ना. बऱ्याच दिवसापासून मागच्या 1 महिन्यापासून झालेलं आहे. त्याच्यावर आपण सोल्युशन पण सबस्टेशन जे आहे ते पॉवर कॅपॅसिटी एनहान्समेंट केलेली आहे, तरीसुद्धा ओव्हरलोडिंग होते. सगळी तालुका भरात हाच प्रॉब्लेम आहे साहेब, सगळीकडेच. आता सध्या सीझन असतो, सीझनचा रब्बी सीझन असल्यामुळे या पिरियडमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्येच वीज वापर वाढलेला आहे. गेल्या काही वर्षात पण नियोजनात थोडाफार कुठंतरी ही वाटतंय का तुम्हाला? नियोजन कमी पडल्याप्रमाणे नियोजन आपण केलेलं आहे. प्रत्येक सबस्टेशनला ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर्स आपण लावले, मांगीला पण लावलं आहे, जातेगावचं कामाचं प्रस्तावित केलेलं आहे, कोटेगावला दिलेलं आहे. त्याच्यानंतर जवळपास आपल्याकडे 14 सबस्टेशन आहेत. 14पैकी 10 सबस्टेशनमध्ये अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्म आपण कमिशनसुद्धा केलेले आहे. सध्या आपण पाहतो की अर्धा पाऊण तासापासून हे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, परंतु आपण त्या आंदोलकांची भेट सुद्धा घेतली असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. नाही, आत्ताच आलेत लोक, आता त्यांना पोलिसांच्या मदतीने आपण प्रतिनिधी बोलावले, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आपण आम्ही त्यांना पत्र पण दिले. आपण पाहतो की सध्या ग्रामीण भागामध्ये देखील सिंगल फेज लाईट सुद्धा पाहायला मिळत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, मुलांच्या दहावीच्या परीक्षा आहेत, परंतु अशा पद्धतीत देखील लाईट नाही. कशा पद्धतीने काय नेमकं समस्या आहे? सिंगल फिजिंगचं असं आहे की महावितरणने जे आपले लोक वाड्या वस्त्यांवर राहतात, तर तिथे माई मावल्या असतात, लेडीज असतात, मुलं असतात छोटे मोठे, तर त्यांना रात्रीसुद्धा सूर्यप्रकाश मिळावा ह्या उदात्त हेतूने सिंगल फिजिंगची योजना चालू केली होती. त्याच्यामध्ये आपण सबस्टेशनला SDT म्हणजे स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर नावाचं एक ट्रान्सफॉर्मर लावतो आणि त्याच्यातून वीज पुरवठा करतो. तर आपले समजा त्या फिडरवर एक 80-90 कनेक्शन्स असतात, तर त्यांना जास्तीत जास्त एक 5 अँपिअरपर्यंत करंट जायला पाहिजे. परंतु ॲक्च्युअलमध्ये काय होतं की लोक त्याच्यावर चुटक्या मशीना वगैरे वापरतात, त्यामुळे त्याचा लोड वाढतो. आणि त्या सिस्टम अशी आपण डिझाईन केलेली असते की एका विशिष्ट
कॅपॅसिटीच्या वर करंट गेला की ते बंद पडते ऑटोमॅटिक. तर तो लोड जास्त वाढवतात म्हणून तसं झालेलं आहे. नाहीतर कमी लोड वाढवला तर ती सिस्टम व्यवस्थित चालते, काही अडचण येत नाही. काही काही भागांमध्ये चालू आहे व्यवस्थित. म्हणजे 2 वर्ष भगीरथ लाईट बाबत आपण हेच उत्तर देता, पण त्यांची लाईट बंद पडते ते शेतकरी स्वतःहून असं काहीच करत नाही. जसं तुम्ही सिंगल फेजिंग योजनामध्ये शेतकरी हा शब्द वापरणं योग्य होणार नाही, कारण की ती वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी योजना आहे. ती शेतकऱ्यांसाठी नाहीच आहे सिंगल फेजिंग योजना. असं तुम्ही बोलतात, परंतु तुम्ही आता मायमाऊली बहिणींसाठी लाईट म्हणजे प्रकाश असावा सुरक्षिततेसाठी म्हणून बोलतात, तरी कंटिन्युटी नसते त्याच्यात. नाही असं बाकी ठिकाणी जिथे अडचण नाही आहे तिथे व्यवस्थित चालू आहे. काही काही फिडर्सवर जिथे ओव्हरलोडिंगचा विषय येतो तिथे फक्त शेतकऱ्यांचा जो बाहेर अप्रोच चालू आहे शेतकऱ्यांचा, त्यांच्यासोबत तर काय तोडगा वगैरे काढून जाणार आहात की नुसते चर्चा होतील मागच्या नाही, वेळेस? तर चर्चा करणार त्यांच्यासोबत. आम्ही जे काही करू शकतो ते नक्कीच करणार त्याच्यामध्ये. तालुक्यात जे काही सौर ऊर्जा प्लांट होत आहेत त्याला हे ग्रामस्थांचा विरोध होत आहे काही ठिकाणी. सौर ऊर्जाला विरोध आहे. त्याच्यानंतर आपण नवीन जे सबस्टेशन्स तयार करतोय, आता आपलं जवळपास रायगावला नवीन उपकेंद्र प्रस्तावित होतं. जवळपास 90% लाईनचं काम आणि सबस्टेशनचं 99% काम पूर्ण झालेलं आहे. आपण पाहिजे तर ते सबस्टेशन 2 दिवसात चालू करू शकतो. अशी परिस्थिती असताना एक 8-10 पोल काही शेतकऱ्यांनी अडवलेले आहे. तर आपल्या माध्यमातून मी त्यांनाही आवाहन करेल की आपण ते काम करू द्यावं, जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना याचा चांगला फायदा त्वरित मिळू शकतो. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीत देखील वीज वितरण कंपनी, तो ठेकेदार आणि शेतकरी यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकार दरबारपर्यंत भांडावं लागत आहे. नाही, काही ठिकाणी काही मूडभर लोक आहेत जे त्यांच्या पर्सनल इंटरेस्टमुळे विरोध करतायत. बाकी जे जनरल पब्लिक आहे त्यांचा याच्यामध्ये कुणाला वाशिंबे, कोर्टी या भागात जे सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलन झाले किंवा त्या विरोधात संघर्ष चालू आहे. काही लोकांचे जो प्रकल्पाची जागा निवडलेली आहे तिथून खालून त्यांचे पाईपलाईन गेलेली आहे, तर ते लोक त्याला विरोध करतायत. आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये काम आता जे आंदोलन सुरू आहे त्यांचं नेमकं 8 ते 10 गावांचा प्रश्न या सबस्टेशनवर आहे. कशा पद्धतीने आता नेमका आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू आणि आमचे अधिकारी पण बोलावलेले आहेत. योग्य तो तोडगा काढू त्याच्यामध्ये. तोडगा निघाला असं वाटते का? नाही, आम्ही तर बसतोय, तोडगा काढणारच, काही ना काही तोडगा काढणारच. रावगाव सबस्टेशनविषयी आपण ज्यावेळेस आमदारांसोबत बैठक झाली त्यावेळेस आपण 3 ते 4 दिवसामध्ये सबस्टेशनचं काम पूर्ण होईल अशा प्रकारे सांगितलं होतं. काम सबस्टेशनचं पूर्ण झालेलं आहे. लाईनचं काम शिल्लक आहे. लाईनचं काम शेतकऱ्यांनी अडवलेलं असल्यामुळे ते आपल्याला तिथे सगळं त्यांना समजून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आमदार साहेबांची सुद्धा मदत घेतलेली आहे, परंतु ते लोक अजून पण तयार झालेले नाही आहेत. आपल्या माध्यमातून परत एकदा त्यांना आवाहन करेल की कृपया त्यांनी करू द्यावं ते काम. त्यामुळे मोठ्या शेतकरी वर्गाला त्याचा चांगला फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याचा विषय असून सौर ऊर्जा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध का होत आहे? तेच सांगितलं. मी परत रिपीट करतो माझं म्हणणं की काही मूडभर लोक स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी ह्या गोष्टीला विरोध करतात. बाकी जे जनरल मेजॉरिटी पब्लिक आहे त्यांचा कोणताही विरोध नाही. सगळ्या लोकांना समजलेलं आहे की हे जे ऊर्जा प्रकल्प आहेत हे अतिशय चांगल्या दृष्टिकोनातून तयार करण्यात येत आहेत आणि त्याचा खूप मोठा फायदा हा शेतकऱ्यांनाच होणार आहे. कारण की महाराष्ट्र शासनाच्या एक मोठा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, ह्या योजनेअंतर्गत आपण जागोजागी छोटे जे सबस्टेशनच्या आजूबाजूला जिथे कुठे गव्हर्नमेंट लँड असेल ती घेणार. गव्हर्नमेंट नसेल तर मग त्याच्यामध्ये आपण प्रायव्हेट लँडसुद्धा घेतो. तिथे एक जवळपास 25 एकर जागेला 5 मेगावॅटचा प्रोजेक्ट टाकून ती जी वीज तयार होईल तिथली ती जवळच्या सबस्टेशनला जोडतो आणि तिथून त्याच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ती वीज आपण दिवसा उपलब्ध करून देतो. त्याचे 2-3 फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे शेतकऱ्यांची खूप वर्षापासूनची मागणी आहे की आम्हाला दिवसा वीज पुरवठा मिळाला पाहिजे, तर ती एक मागणी त्यांची त्याच्यामध्ये फुलफिल होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा जो रेट आम्हाला सध्या आम्ही कृषी पंपाला फ्री ऑफ कॉस्ट वीज उपलब्ध करून दिलेली आहे. तरी आम्हाला महाराष्ट्रातून जिथे उपलब्ध होईल तिथून तहसीलदार मॅडमचा योजनेअंतर्गत आपण सबस्टेशनच्या लगतची जमीन घेऊन त्याच्यामध्ये पॉवर जनरेशन प्लांट टाकतोय, सोलर जनरेशन प्लांट, आणि ती वीज जवळच्या सबस्टेशनला उपलब्ध करून ती शेतकऱ्यांसाठी वापरतो. त्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळतो. सोबतच आम्हाला जी वीज आता सध्या शेतकऱ्यांना देण्यासाठी 7 रुपयापर्यंत इतर जागेहून विकत घ्यावी लागते आणि त्याला गव्हर्नमेंट सबसिडी देते. तर ती जी वीज दर आहे तो 7 रुपयाऐवजी 3 रुपयावर येतो. त्यामुळे सरकारवर पडणारा जो बोजा आहे क्रॉस सबसिडीचा तो सुद्धा कमी होतो. महावितरणवर जर त्याचा क्रॉस सबसिडीचा बोजा आहे तो सुद्धा कमी होतो आणि ग्राहकांना चांगल्या क्वालिटीची
आणि जवळच असल्यामुळे त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन किंवा इतर जे कारणामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे जे काही प्रकार असतात ते सुद्धा ह्याच्यामध्ये मिनिमाइज झालेले असतात. तर ही अतिशय चांगली योजना आहे. सर्व ग्राहकांनी ह्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. काही मुठभर लोकांचा विरोध आहे, तो पण आम्ही त्यांना समजावून सांगून त्याच्यातून रस्ता काढत आहे. सध्या आपल्या तालुक्यामध्ये खास करून माझ्या करमाळा उपविभागामध्ये मोठ्या प्रमाणात सोलर जनरेशन प्लांट झालेले आहेत. पहिले आपण वीट, कोर्टी आणि पांडे या 3 ठिकाणी 5 MVAचे सोलर प्लांट हे सुरू झालेले असून कार्यान्वित झालेले असून त्यांचा वीज पुरवठा सबस्टेशनला येऊन तो ग्राहकांना देणे सुरू झालेले आहे. त्याच्यानंतर पोटेगाव, वाशिंबे, जिंती, मांगी, त्याच्यानंतर जातेगाव ह्या ठिकाणी सुद्धा नवीन सोलर प्रोजेक्ट आपण कार्यान्वित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामधली जी जातेगाव आणि कोर्टी आहे इथे जागा फायनल होऊन कंत्राट दिलेलं आहे. कंत्राटदाराने तिथे कामसुद्धा सुरू केलेलं आहे. पोटेगावला सुद्धा काम सुरू झालेलं आहे. 3 जे प्रोजेक्ट आहेत जिंती, वाशिंबे, कात्रज ह्या ठिकाणी सुद्धा कंत्राट देण्यात आलेले आहेत आणि कामाला सुरुवात झालेली आहे. साहेब, सोलर प्लेट्समुळे 2% म्हणजे 2 सेल्सिअसनी तापमान वाढतं म्हणून विरोध होत आहे असं बोललं जातं. आता जगभरात एवढा युद्धाचा भडका उडालेला आहे, त्यांनी हजारोनी वाढतं आहे, त्यामुळे 2% हे असं काही खरं नाही आहे. पण तरी लोकांचा तो गैरसमज आहे. लोकांनी त्याबद्दल जास्त काही विचार करू नये. ही अतिशय चांगली देणं पण बंद आहे असं कळलं. कृषी पंपाचे नवीन कनेक्शन बंद करून त्या जागी आपण सोलर पंपामध्ये 2 प्रकारचे सोलर कनेक्शन्स असतात. एक ऑन ग्रीड आणि दुसरं ऑफ ग्रीड. आपण जे सोलर कनेक्शन आहे कृषी पंपाचं ते ऑफ ग्रीड पद्धतीचं देतो. त्याच्यामध्ये आमच्या वीज पुरवठ्याचा काहीही संबंध राहत नाही. आणि जे सोलर रूफटॉप आहेत घरगुती ग्राहकांसाठी ते मात्र ऑन ग्रीड पद्धतीचे असतात. त्याच्यामध्ये आमचाच वीज पुरवठा ते वापरतात. सोबत त्यांचं जे जनरेशन असते ते आम्हाला देतात. त्याच्यामध्ये त्यांचं दोन्ही पद्धतीचं जे इन आणि आऊट म्हणजे आम्हाला किती इम्पोर्ट दिला आहे, एक्सपोर्ट किती झाला आहे, या दोघांची बेरीज वजाबाकी होऊन टोटल त्यांचं बिल वापर किती झाला आहे तो काढण्यात येतो आणि त्याप्रमाणे त्यांना बिल देण्यात येते. कृषी पंपासाठी सौर मिळवण्यासाठी किती कालावधी जातो शेतकऱ्याचा? त्याचे प्रोसेस आहेत. जवळपास 1 लाख सोलर पंपाचे कंत्राट दिले जातात आणि त्यानुसार आपल्या ऑनलाईन पद्धतीने त्यांनी अर्ज करायचा. अर्ज केल्यानंतर त्याची स्क्रुटिनी होते कागदपत्रांची स्क्रुटिनी झाल्यानंतर लाईनमन तुमच्या इथं येऊन सर्वे करतो. सर्वे झाल्यानंतर परत त्या सर्वेमधल्या ह्याचं सर्कल ऑफिसला परत स्क्रुटिनी होऊन तुम्हाला तुम्ही जो निवडला असेल त्याच्यामध्ये वेंडर त्या वेंडरला ऑर्डर दिलं जाते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जी सिंगल फेज लाईट सोडता तुमची जेवढी जी लाईट सोडता त्याच्यापेक्षा जास्त लाईट सबस्टेशनहून जाती तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे, तर जास्त लाईट का जाते याचं कारण तुम्ही शोधून त्याच्या उपाययोजना करणार का? काय करणार तुम्ही? जी जास्त लाईट वापरली जाते तुमच्या म्हणण्याप्रमाणे कारवाई करणार. तर गेल्या वर्षी किती कारवाई झाल्या अशा प्रकारे? आतापर्यंत 436 लोकांवर आपण त्यांच्या वायरी, मोटारी नाही पण ते संबंधित जी यंत्रणा त्यांनी लावलेली असते ती काढून आणण्याची आम्ही कारवाई केलेली आहे. या पुढं चला मागं थोडंसं. आणि प्रश्न जर नाही सॉल्व्ह झाला तर शेतकरी 3 दिवसांनंतर परत रस्त्यावर बसणार आहेत. त्या टायमिंगला गुन्हा दाखल झाला तरी गय केली जाणार नाही.